मधू तयार झाली का? हो हो झालं सर. चल लवकर. हो हो हो. किती वेळ लावतोय मेकअपला? ऑडिशन आहे. एकच मिनिट सर. हो मग ते हे सगळं काय चाललंय? हे आपलं आमची मीटिंग चाललेली. तुम्ही कसं काय लवकर घरी? प्रोग्राम नाही वाटत तिकडं? मी माझ्या घरी कधीतरी लवकर येऊ शकतो ना? नाही बरोबर. बसा, आपलंच घर आहे. मधू इकडे. तुझी ओळख करून देतो. हे आपल्या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत. कधी? आणि मला कसं कळलं नाही? भाऊ, आपण हेच लोकेशन घर म्हणून दाखवणार आहे ना सिनेमात, म्हणून हा प्रोड्युसर. हा नमस्कार प्रोड्युसर साहेब. प्रोड्युसर आहेत मी नाही या प्रोड्युसर वगैरे. मी कुठून आलो प्रोड्युसर? अहो लगेच का बॅकआउट होत आहे प्रोड्युसर? हिट होणार आहे फिल्मची बॅक. तुम्ही बसा 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 नंतर बोला. बसा बसा बघा. चला शेवटचा सीन कुठला? लव सीन. लव सीन. हा लव सीन घ्या. चला खडे हो जाओ. खडे हप. भाऊ ऍक्शन म्हणायचं. ऍक्शन एक्शन. एक्शन. मेरी बाई आंख बहुत फड़फड़ा रही है. मेरी नस नस में तुम ही हो रमेश. मेरी नस नस में तुम ही हो रमेश. ते भिचाडाकडून काय बोलती? आणि रमेश कोण आला? कोण का रमेश? कोण आईला कोण आहे तो? मग काय 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 चाललंय तुझं? हे कॅमेरा कुठं बघतेस? काय चाललंय? फोकस कुठे तुझं? फोकस. हो सर, माझा फक्त फोकसचा प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं नीट आहे सर. फक्त तेवढाच प्रॉब्लेम आहे. रमेश कोण आहे? दत्तू बाण दत्तू. रमेश नाही नाही रमेश कोणी नाहीये. मला ना फक्त समोर कोणतरी लागतं. त्याच्या कॅरेक्टर असं बाहेर येत नाही हो. कोणीतरी समोर उभं राहू शकतं का सर प्लीज? मी हूं का? तरुण पंचा दत्ताराम. तरुण दत्ताराम आहे तो. तरुण कवळी बसली तरुण तरुण करते. ओम. दत्ता भाऊ, जयेश कसा वाटेल? हे मास्तर दत्तू म्हणून. तात्पुरता दत्तू म्हणून उभं करायचं. कोण? दत्ताराम भाऊ. तात्पुरतं म्हणजे डमी. ठीक आहे बोला. ए मास्तर मधुमाशाचं पोळ बघितल्यावर का काय करतोय तो? बरा चल गुरे, पुढं 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 अजून पुढं अजून पुढं पुढं पुढं. तिथं गुडघ्यावर बस समोर त्याच्या. बस 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 खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. हात 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 वर. सुरू. सुरू. ऍक्शन. तू भेटल्यापासून ना माझी सगळी तहान भूकच हरपलीये. मला ना काही सुचतच नाहीये. मी प्रेमात पडले रे तुझ्या. आय लव्ह यू दत्तू. आय लव्ह यू दत्तू. गुरुजी आज चला. दत्ताराम भाऊ, हे असं घडलं होतं तुमच्या आयुष्यात? अच्छा, कसला रोमॅन्टिक सीन होता आमचा. ती आणि मी समुद्रकिनारी आणि असं आकाशात नुसतं चांदणं पडलेलं आहे. अशी मेला मास्तर मेला. अगं काय करतेस? लागेल ना.
मारतेस कशाला? लागेल ना. अहो बघा ना, आल्यापासून मारतीये मला. मग तुम्ही उठून त्या सटवी समोर का गेलात? अगं मी नाही गेलो बाई, दत्ताराम भाऊनी मला बोलवलं होतं. हो, मग ती आय लव्ह यू म्हणल्यावर असे लाजलात का? अगं मी लाजलो नाही बाई, मी घाबरलो होतो. खोटं बोलू नका. शांत. मी सांगतो ना तुला, मी सांगतो. ये ऐक. कसं आहे ना, ते सगळं खोटं असतं. सिनेमाचं शूटिंग चालतं ना ते. हे खरं नव्हतं करत, खोटं आहे सगळं. एवढं चिडायचं नाही आपण. मी सांगतो ना. गुरुजी पळून गेले तर? अगं मला काय पळून जाण्याचा नाद आहे का? दिसली पोरगी की जा पळून. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी विहिरीत उडी मारून जीव देईन. हा मग मी काय राहतो काय? मी तुझ्या मागणं पण उडी मारीन. मग दोघंही जरा गप्पाल का? धनश्री, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी सांगतोय ते ऐक. ते सगळं खोटं आहे. काही खरं नसतं. पिक्चरचं शूटिंग असत असतं. खरं ना, सगळं खोटं असतं. सिनेमा असतो तो. माणसं खोटी असतात. गुरुजी करत होते ते सगळं खोटं होतं. आता फक्त तेच आपला ओम करून दाखवणार आहे. खोटं असतं ना सगळं ते. माझा काही संबंध नाही. मला का खेचतोय? मी याच्यात पडणार नाही. अरे पण माझा काय संबंध आहे? प्लीज काही करायचं नाही, काहीही करायचं नाही. तुला फक्त इथं उभं राहायचंय. ते फक्त प्रपोज करणार आहे तुला. आणि प्रपोज करणं म्हणजे काही लग्न करणं नव्हे. हो का नाही मधू? हो ओम दादा. ओम दादा म्हणाली ती. आणि लग्न नाही झालं तरी पण सीन करेक्ट चोपते मी. चोपते काय चोपते? तुला काय जाते चोपते म्हणायला? मला हे काय जमणार नाही. मी वकील आहे, मी काय ऍक्टर नाहीये. अहो वकिलीमध्ये सुद्धा 50% अभिनय करावाच लागतो ना. ओम दादा करा की, ते खोटच असतं. ओम दादा तुम्ही फक्त तिथे उभे राहा, मी करते प्रपोज तुम्हाला. दादा प्रपोज करते. हे देवा, यांना माफ कर. यांना कळत नाही हे काय करतायत ते. पटापट पा सगळं. ओम डोळे बंद. हा डोळे बंद करून झोपला तरी चाललंय, काय प्रॉब्लेम आहे? हा चाल, ऍक्शन. झालं पण. माझा डावा डोळा लवतोय रे. माझ्या नसा नसा तू आहेस दत्ताराम, फक्त तू. तुला खरं सांगू, आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटलंच नव्हतं मी तुझ्या प्रेमात पडेन. पण एकाच दिवशी भेटी झाल्या आपल्या 3दा. तो योगायोग नव्हता. इट वॉज डेस्टिन्ड. आपण प्रेमात पडणार हे ठरलेलं होतं. तुझं प्रेमळ हसू, तुझा मनमोकळा स्वभाव, कुणाच्याही मदतीला सुपरमॅन सारख्या धावत जाणाऱ्या तुला बघून मी तुझ्या खोल खोल प्रेमात बुडत गेले. खरं तर मला वाटलं होतं की माझ्या घरीच मला लग्नासाठी विचारशील तू. पण तू खूप लाजरा आणि सज्जन माणूस आहेस. तुझ्या मनातलं इतकं सहज नाही सांगणार तू मला. म्हणून मीच विचारते तुला.
जे माझ्या मनात चाललंय तेच तुझ्याही मनात चाललंय ना? ओम ओम मी ओम लक्षात देशील? माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील? आय लव्ह यू ईशा. आय लव्ह यू. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. ओम्या बोल ना पुन्हा एकदा. आता जमिनीवर राहायचं नाही, हवेतच राहायचं. ईशा 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 एक मिनिट शांत व्हा शांत व्हा. माझं असं काहीच ठरलेलं नव्हतं बोलायचं. असंच होतं चुकून. सुमीच्या बाबतीत पण असंच चुकलो तुम्ही एकदा. बरं एक फायनल, आपण सगळ्यांनी मुलीकडच्या लोकांना जाऊन भेटायचं. नाही, हा, नाही. चला. तुम्ही कोणी यात पडणार नाही आता. मी अजून काही विचारलेलं नाहीये. डरने का नाही, बिंदास रहने का. काही काळजी करायची नाही, सगळं मी सांभाळून घेईन. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गुरुजी आवरा ना हिला. हो धने थांब, आम्ही गातो. गोरी गोरी पण फुलासारखी छान. कुठे गेला कुठे अगं ऑडिशन जाऊ दे, मरू दे. ये बात. सर कशी वाटली माझी ऑडिशन? अरे हो, हे पण राहिलंच नाही का. काय की अजून इम्प्रूव्हमेंटला भाव आहे. मी अभिनयाच्या सगळ्या बाजूने इम्प्रूव्ह करेन, तुम्ही बघा. अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम. काय काय वाचिक शारीरिक मी सगळ्या बाजूने इम्प्रूव्ह करेन सर. हो मी रोज व्यायाम पण करते, सगळे माझे ठरलेले सगळे व्यायाम मी करते. हो व्यायाम मस्त आहे एकदम, करायलाच पाहिजे. सूर्यनमस्कार घालते का नाही? सूर्यनमस्कार अभिनयासाठी अतिशय उपयोगी. हा तुला सांगतो, मी त्या जेलमध्ये होतो त्यावेळेला. काय जेल? नाही म्हणजे कसं आहे ते, शूटिंगसाठी लोकेशन बघायला मी जेलमध्ये गेलो होतो. तिथं काही मुलं सूर्यनमस्कार घालत होत्या. ओह बरं तो मुद्दा नाही आहे. तुझ्या लक्षात येते का आपण कुणाच्या आयुष्यावर सिनेमा बनवतोय? दत्ताराम भाऊच्या. हो. हा तर दत्ताराम भाऊ जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांच्या आयुष्यात आलेली पहिली प्रेयसी सुमी सुमी सुमी. तिचा रोल तू करावास असा आम्ही विचार करतोय. विचार नाही करायचा, फायनल. महाराष्ट्र फायनल आहे. आता काय शेवटी आमचा राज्य डायरेक्टर आहे, त्याचा शब्द फायनल असतो, पण तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. ओके.
भाऊ हा, भाऊ हा. पुनर्विचार करायचा काय जरा येडं दिसतंय. सुमी अशीच होती येडसर. करेक्ट आहे, म्हणून तर आवडायची आपल्याला. येडी सुमी. सर एक रिक्वेस्ट होती फक्त, मला डेट्स कळू शकतात का आधी? डेट्स? हा म्हणजे 4 दिवस मध्ये माझं सलमान बरोबर शूटिंग आहे म्हणून, बाकी काही नाही. सलमान? कोणाबरोबर? सलमान खान? अरे एकदम डिसेंट माणूस. माझ्यासाठी त्याची सही घेऊन यायची, लक्षात ठेवा. सर काय रोल काय करतो तुम्ही? सलमानच्या बहिणीच्या 5 मैत्रिणींपैकी एक मैत्रिणी मी. मस्तच. म्हणजे तू 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 एक काम कर, तू आपल्या सिनेमाच्या आधी ना तो सिनेमा कम्प्लीट कर. म्हणजे सेलिब्रिटीचा प्रश्नच नाही, आपला सिनेमा हिट. हो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येऊ मी? सर एक रिक्वेस्ट होती फक्त, काय? मला थोडं गाईड करू शकाल का? म्हणजे इथे लॉज किंवा हॉटेल वगैरे असं म्हणजे स्वस्त असं कुठे मिळेल? नाही आता लेट झालाय ना, परत मुंबईला जात बसले तर. तू लॉजवर एकटी राहणार? मुलगी एकटी राहणार? हे बरोबर दिसतंय का? तुझी हिरोईन एकटी राहणार आहे? एक काम कर ना, याच घरात राहू दे. आता सुमी असते ते एकटी ठेवली असते का लॉज मध्ये? ते ओमशी बोलून घेतो नंतर. तू राह इथंच बाई, राह. नाही भाऊ, म्हणजे माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण ओम्याची परमिशन मिळायला हवी ना. आपण ओम्याची परमिशन मिळायला काही हरकत नाही. आता ओम्या ढगातच आहे आता. मला तर कळतच नाही यार, आपल्या घरचे आपलं लग्न त्यांच्या आनंदासाठी करतात का आपल्या आनंदासाठी? ही शपथ, तर काय युएसच्या मुलाला पत्रिका बित्रिका पाठवली होती माझी, ती जुळली आहे म्हणे आता. तर आता हिचं म्हणणं आहे की तू लगेच बोल त्याच्याशी. सगळ्याची घाई नुसती. मला तर ना हल्ली वाटायला लागले की आपण ना लग्नच करायचं नाही, चर्चमध्ये नन बिन व्हायचं, भानगडच नको. घरच्यांना बरोबर वाटतंय ग. त्यांना वाटतंय तुझं वय वाढलं तर मुलगा मिळणार नाही ना, असं तुला वाटत असेल. नाहीतरी तू आहेस जुन्या विचारांची. हे बघ, एकदा आलेली संधी परत येत नाही. मग तूही शोध ना मुलगा माझ्या घरच्यांसोबत, नाहीतरी तुला तेवढाच टाइमपास आहे. शोधायचंय कशाला, माझ्या डोळ्यासमोर आहे. कोण? बंगाली स्पेशल रसगुल्ला. तू बावळट आहेस. तू बावळटेस, विचारून टाक ना त्याला. काही काय, तू वेडीस का जराशी? अजून धड ओळखही नाहीये आमची, विचारून काय टाक. मला वेळ हवा यार, म्हणजे मला करिअर करायचंय मोठ्या बाबांसारखं, मला कॉन्सन्ट्रेट करायचंय कामावर. आणि प्लीज मला काम करू दे जरा वेळ, प्लीज. तुझं नाव मोठंच करते. अश्विनी, हॅलो. हाय सोनू. अश्विनी, मी ओम. तू मला फोन लावलायस? हो ना, मी घरीच आहे रे. ईशा पण आहे, काम करते ती. सोनू मला खूप कंटाळा आलाय रे, काय करू? तू ये ना. आपण लवकर लग्न करून टाकूया. हा, पटपट ठरवून टाक ना सगळं. प्लीज मला तुम्ही ह्याच्यात पाडू नका. काय काय बोलतेस तू? मला उगाच ऑकवर्ड करू नकोस.
बघ ना तुला आय मीन यांना कळतच नाहीये रे. आता आहे ना प्रेम, मग करा ना कबूल. या शुगप ग, मला काय कळत नाही का तू काय बडबड करतेस ते. खूप जुन्या ट्रिक्स आहेत त्या. ओके, ट्रिक्स तुला आणि ओमला कळावं म्हणूनच बोलतेय. त्याला कसं कळेल? कारण ओमच आहे फोनवर. हो दे, मी बोलते, दे. घे. हॅलो, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी?